माझ्या पंजोबांनी पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं 50%, आणि त्या माध्यमातून मग देशभरात 50% आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं. मी सुद्धा स्वतः 2007 ते 2009 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं की ह्या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं, कारण ते पूर्वी शाहू महाराज दिलं होतं. मनोज जरांगेंनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठाच्यासाठी घेतलेला आहे, आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते. माझा जुना तो माझ्या सहकारी आहे. मनोज जरांगेंचं आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबईत ते त्या दोघांना माहीत आहे. मनोज जरांगेंना काय कमिटमेंट्स दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात. मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त चिघळण्यापेक्षा सरकार आणि मनोज जरांगेंनी एकदा परत बसावं, जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला असं मला वाटतंय. नाही, मी आज राजकीय काही बोलणार नाहीये. मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आलोय. मनोज जरांगेंचा सुद्धा हा गरीब